गोव्यात सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा भाजपनं केलाय। भाजपकडे 22चा आकडा असल्याचं बोललं जात आहे। त्यासाठी भाजपनं मित्र पक्षांसोबत चर्चा केली असून केवळ समर्थन पत्रासाठी भाजप वाट पाहते। पत्र आल्यानंतर लगेचच राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान सकाळी 10च्या सुमारास गोव्यातील आमदारांची बैठक होते। नितीन गडकरीही कालपासून गोव्यात तळ ठोकून आहेत। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट गोव्याला जाऊया। आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या बरोबर आहेत। प्रताप, आपण ज्या तऱ्हेने बघतोय की दोनही पक्ष काँग्रेस आणि भाजप सत्ता स्थापनेचा दावा करताय, काय एकूणच हालचाली तिथे घडतायत? मृदुला, रिझल्ट आल्यापासूनच दोन्ही पक्षांच्या वतीनं पुरेपूर प्रयत्न केला जातो की त्यांचं सरकार येवो। काँग्रेसच्या वतीनं दिग्विजय सिंह गोव्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी गोवा फॉरवर्डच्या मदतीनं सरकार स्थापनेसाठी आम्ही प्रयत्न करू आणि सरकार स्थापन करूच अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केलेला आहे। त्या दृष्टीनं प्राथमिक फेऱ्यासुद्धा त्यांच्या गोवा फॉरवर्ड असेल किंवा इतर अपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। पण दुसरीकडे मात्र भाजप याच्यामध्ये थोडंसं आघाडीवर असल्याचं एकूण चित्र पाहायला मिळते। काल सायंकाळी मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री यांनी पत्रकार बैठक घेऊन असा दावा केला की गोव्यामध्ये आमचंच सरकार येईल, एनडीएचं सरकार येईल अशा प्रकारचा एकूण त्यांचा दावा आहे। त्यांच्याकडे जवळपास 22चा आकडा आहे अशा प्रकारचा दावा आता भाजप सूत्रांनी केलेला आहे। त्यामुळं गोव्यामध्ये नेमकं कुणाचं सरकार येईल याच्याकडे संपूर्ण लक्ष लागून राहिलेलं आहे। सकाळी 10 वाजता भाजपच्या आमदारांची बैठक आहे आणि ही बैठक दोन्ही जे स्थानिक पक्ष आहेत, गोवा फॉरवर्ड असेल किंवा महाराष्ट्र गोमंतवादी पक्ष, यांच्या आमदारांना घेऊन करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं सुरू आहे। जर तसं झालं तर मात्र गोव्यामध्ये भाजप एनडीएचं सरकार येईल असं एकूण चित्र पाहायला मिळतंय। अजूनही कुठल्या प्रकारचा दावा आपण करू शकलो नसलं तरी पण दोन्ही पक्षांच्या वतीनं सगळे प्रयत्न करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे गोव्यामध्ये त्रिशंकू असली तरी पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येण्याच्या मार्गावर आहे। पण त्यांना अपक्ष असतील किंवा मगो असेल हे कशा प्रकारे पाठिंबा देतात त्याच्यावर सगळं सूत्र असणार आहेत। एकूणच भाजपमध्ये जर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार मनोहर पर्रिकर असले तर कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारचं मत राजकीय विश्लेषकांचं आहे। मात्र दुसरा उमेदवार जर असेल मुख्यमंत्री पदाचा तर मात्र हे यापैकी दोघांपैकी एक जण इकडे तिकडे जाऊ शकतो अशा प्रकारची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। त्यामुळे गोव्यामध्ये नेमकं काय होणार हे आपल्याला आजच्या दिवसभराच्या घडामोडीवरून दिसून येईल। पण इतकं खरं आहे की भाजपकडे जर त्यांचे समर्थनाचे पत्र आले तर मात्र कुठलाही वेळ न घालवता भाजपचे जे हे नेते आहेत ते तात्काळ ही पत्र घेऊन राज्यपालांकडे जातील अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळालेली आहे। धन्यवाद प्रताप, ही माहिती दिल्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। प्रताप नाईक आपल्याला गोव्याहून अधिक माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।